मित्रांनो नमस्कार. तुम्हाला माहिती आहे की मी एका संस्थेसोबत काम करतोय ज्यामध्ये वृक्ष लागवडीचा सर्वात मोठा एक भाग आहे. परंतु निसर्गामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या माणसाला खूप असह्य करतात. मित्रांनो, मी दररोज या ठिकाणी येतो आणि दररोज मी याच ठिकाणी गाडी लावतो. पण होतंय काय की मी 3 दिवस झाले बघतोय तर ह्या काही मधमाशी आहेत. ह्या तुम्हाला ज्या दिसत आहेत, या छोट्या छोट्या सगळ्या ह्या मधमाशी आहेत. ठीक आहे, ह्या मधमाशी आहेत. आणि ह्या मधमाशा काय होत आहे किंवा मी पहिल्या दिवशी जेव्हा आलो त्यावेळेस असं वाटलं की कुणीतरी ह्या मधमाशाचं पोड म्हणजे या ठिकाणी वरती आहे. ठीक आहे, ते मधमाशाचं पोड कोणीतरी झाडलं असेल किंवा मध काढलं असेल असं मला वाटलं. त्यामुळे ह्या कदाचित माश्या त्यावेळेला मरल्या असतील असं मला तेव्हा वाटलं. पण नंतर दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, आता चौथा दिवस चालू आहे. मी दररोज येऊन बघतोय तर 10, 20, 25 माश्या दररोज. काही वेळी तर माझ्या समोरच 2-3 माश्या पडत राहतात. हे बघता, ही आत्ता पडली बघा, ही आत्ता माशी पडली. जिवंत माश्या पडत आहेत. माहिती नाही काय होत आहे काय नाही माहिती नाही. जिवंत माश्या पडत आहेत, अशा जखमी होऊन पडत आहेत आणि त्या मरून जात आहेत. काय कारण नाही माहिती. 4 दिवस झाले सारख्या माश्या पडत आहेत इथं. ना कुठला म्हणजे खूप उंचावरती आहे असं नाही की बा काही त्यांना इजा केली असेल किंवा काही माहिती नाही. काही असंही नाही. आणि कोणी सहज ह्या झाडावरती आहे ना चढू पण शकत नाही. हे वडाचं झाड आहे, बाजूला पिंपळाचं झाड आहे, सुंदर झाड आहे. आणि आडगडीच्या ठिकाणी ते मोहारू आहे. तर ते कोणी पण सहज तिथं पोहोचत नाही. आणि कदाचित पोहोचले तरी तर मला नाही वाटत की बा पण एवढा इम्पॅक्ट 4 दिवसपर्यंत मधमाशा ह्या पडतच राहतील. काय कारण आहे माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही निश्चित सांगा किंवा काय होतं आहे किंवा असं होतं आहे का, तुम्हीसुद्धा पाहिलं आहे का अशा पद्धतीचे. ह्या बघता ह्या मधमाशा. आणि ह्या जेव्हा मधमाशा मरत आहेत आपण काहीच करू शकत नाही. पण खूप असह्य वेदना होतात कारण की निसर्गासाठी आणि प्रत्येक जीव वाचणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी हे बघताय मधमाशा त्यांची तडफड चालू आहे. आणि जवळजवळ मी दररोज बघतोय ना 20 ते 30 मधमाशा दररोज मारतात, दररोज. ठीक आहे, दररोज त्यांचा सडा पडलेला असतो. काय कारण असेल नक्की सांगा.